नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण बोरवेलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो। तर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे पारनेरमध्ये मित्रांनो, एक पाण्याचा पॉईंट द्यायला। तर मित्रांनो, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, विजय झावरे म्हणून त्यांचं नाव आहे। तर ती व्यक्ती अपंग आहे मित्रांनो, आणि त्यांचे 7 बोर याच्या आधी फेल गेलेले मित्रांनो। तर आपण आता 8वा बोर आपल्याकडून होणार आहे। बघू, साईंच्या चरणी मी प्रार्थना करून आलेलो आहे, त्यांना पाणी नक्की भेटू 8व्या बोरला, आणि आपल्या जाण्याचं काहीतरी सार्थक होईल। तर अशा पद्धतीने आम्ही चाललेलो आहे। आणि थोडं डोंगर एरिया मला आवडला, थोडं निसर्गात राहतो आपण, मला आवडलं। आमचे काका बरोबर आहे माझ्यासोबत, आणि त्याच्यानंतर विशाल भाऊ पण आपल्याबरोबर आहे। तर चला आपण पुढचा डायरेक्ट तिथं जाऊ। थोडा तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या, मी थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे इथला, तुम्ही थोडा निसर्गाचा आनंद घ्या आणि पुढचा रस्त्याला आपण मार्गस्थ होऊ। Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on. प्रवास करताना काय होतं माहिती का, आपल्याला प्रवास खूप इझी वाटतो, पण तर आपण पाहिजे तेवढा इझी नाही मित्रांनो प्रवास। आपण काय केलं माहिती का, आता सकाळी ज्यावेळेस उठलो झोपेतून, ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं पण गरजेचं आहे, कारण तुम्ही आपली फॅमिली मित्रांनो, सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर आपण शेअर केल्या पाहिजे। तर काय होतं, सकाळी उठलो, त्यांना डबा वगैरे टिफिन वगैरे बनवायला लावला, त्याच्यानंतर बटाटे चटणी पोळी आपली ठेचा, शेतकऱ्याची जी घराची परंपरा आहे ती आपण बांधून घेतली सोबत, पाण्याची बॉटल वगैरे सोबत घेतली, आणि थोडं एक संगमनेरपाशी पोहोचल्यानंतर आम्ही तिथं नाश्ता केला। तिथला व्हिडिओ मी शूट नाही केला। त्याच्यानंतर मी गाडीत बसलो, एक निसर्गातून चाललेलो आहे आपण संगमनेरच्या पुढं आणि कशा पद्धतीत आपण तिथं पोहोचतो मित्रांनो। आणि रस्त्यात अडचणीचं काही येत नाही, पण मग निसर्गाची मजा घेत आम्ही चाललेलो आहे। We'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. मित्रांनो, आपण त्यांचा एक प्लॉट चेक केला, इथं एक 1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे, तो चेक केला। इथं काय लाईन भेटलेली नाही, इथं खूप अवघड परिस्थिती मित्रांनो, पूर्ण डोंगर एरिया, आणि आपल्याला एवढ्या एरियात फक्त एकच लाईन भेटलेली आहे। आता तिथं आपल्याला पॉईंट फायनल करायचं आहे, तिथं जाऊ, पॉईंट फायनल करू, तुम्हाला तिथला एरिया पण दाखवतो मी। शोधला, प्रॅक्टिस कमी आहे, प्रॅक्टिस जास्त करावं लागणार आहे। पॉईंट बघितला, सगळ्या लाईन त्या खाली होत्या, पॉईंट व्यवस्थित काढला, सेंटर वगैरे व्यवस्थित होता, फक्त लाईन खाली असल्यामुळे तसं पाहायला गेलं तर पानडी येणार शक्यता नाहीच इथं, कारण डोंगर एरिया असल्यामुळं। मित्रांनो, पूर्व पश्चिम चेक करताना उत्तर दक्षिण लाईन इथं भेटलेली, त्याचं कारण असं आहे मित्रांनो, इथं लाईन भेटायचं। शेजारी आपल्या वारुळ आहे, आणि ह्या परिस्थिती वारुळ खूप मोठा वारुळ होता, गेलेलं आहे, लावला, निम तोडले, निम आहे तसंच आहे।
याच लाईन पुढे आपलं रुईचं झाड आहे घराजवळ त्यांच्या लाईन ती अशी सगळी गेली माझ्यामध्ये. आणि वारुळाचं काम चालू आहे अजून. काम चालू आहे म्हणून आपण बोर पॉईंट देण्याची डेअरिंग करतो इथं. जर ते ही जर काही माती वरती आलेली नसती तर मी म्हटलं असतो पॉईंट नका घेऊ म्हणून. पण आता एवढं लांब आलेलं आहे. शेतकऱ्यांची आशा खूप असते. पाण्याची परिस्थिती खूप अवघड झालेली आहे. तर मित्रांनो याचं कारण असं मी तुम्हाला हे सांगतो वारंवार की तुम्ही जेवढे झाडं लावता येईल तेवढे लावा. निसर्गाला वाचवा मित्रांनो. त्याचं कारण असं आहे तुम्ही जेवढा निसर्ग वाचवशाल तेवढा आपलाच फायदा आहे शेतकऱ्यांचा. झाडं जेवढे होतील तेवढं चांगलं राहणार आहे. कारण निसर्ग आहे तर पाऊस आहे, निसर्ग नाही तर पाऊस नाही आहे. नाही तर मग अशी परिस्थिती बघायला भेटते. कारण जर आपण 100 किलोमीटर अंतर जर आपण अंतरकटीत इथं आलेलो आहे आणि ही परिस्थिती बघायला भेटते मित्रांनो तर खूप अवघड परिस्थिती झालेली आहे. वाईट वाटतं काही गोष्टींचं. कारण पिण्याचे पाणी जे नाही आहे प्यायला, जनावरांची हाल, माणसांना लांबून पाणी आणावं लागतं. या गोष्टी बघता एकदा पॉईंट फायनल करू. तुम्हाला इथला एकदा व्ह्यू दाखवून द्या एकदा कसा दिसतंय. स्लो दाखव, ब्लर होणार नाही. कसला टायटल काय नाही दुसऱ्याचे. वारुळाजवळ मित्रांनो 2 लाईन्स आपल्याला क्रॉस भेटलेला आहे. तर लोड लाईन मी चेक करून घेतो. लोड लाईन चेक करायच्या 2 पद्धती असतात मित्रांनो. तर एक पद्धत मी वापरली, दुसरी पद्धत मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवल. एका पावलालाच आहे ना लोड जात होतं. तर या पद्धतीने मित्रांनो या आपल्याला 2 लाईनी सापडली. तर क्रॉस सापडलेला आहे. मी इथं क्रॉस केलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितल्या पद्धतीने परत आपल्याला एक 10-12 फूट अंतर सोडून गोल राऊंड मारायचं आहे. तिसरी चौथी लाईन काही भेटती का हे चेक करायचं आहे. इथं एवढं अंतर नाही आहे. इथं वारुळ आल्यामुळे मला थोडं जवळून चेक करायला लागेल. पण तुम्ही 10-12 फूट अंतर सोडून चेक करा. साईडला होता. अशा पद्धतीने 3 लाईन मित्रांनी इथं क्रॉस झालेला आहे. क्रॉस दाखवून दे. एल रोड हा सेंटर इथं, याचा सेंटर पॉईंट इथं.
जेवढी आपली यूट्यूबची जी फॅमिली आपल्या संग जोडलेली, आपल्याला कुठल्याच गोष्टीचा स्किप करायचं नाही, एडिट करायचं नाही, जे रिअल आहे तेच दाखवायचं आपल्याला. का आपण बाहेर पाणी बघायला आल्यानंतर काय परिस्थिती असते, काय परिस्थिती होती. आता जरा विचार केला, चेहऱ्याचा काळा दिसतो, हे दिसतो, तो विचारच करायचा नाही आपण. आपलं काम काय आहे, जे महत्त्वाचं काम आहे ते व्यवस्थित प्रामाणिकपणे पार पाडायचं. आता त्यांचे जवळजवळ आपले काय विजय झावरे भाऊंनी आपल्याला भरपूर वेळेस कॉल केला, म्हणजे जवळजवळ आमचं 2-4 दिवसापासून बोलणं चालू आहे. आणि त्यांना पाण्याची सक्त जरूरत होती. त्यांच्याजवळ 7 बोर फेल गेल्यानंतर आपण 8वा बोरचा पॉईंट काढलेला आहे. मित्रांनो, इथं वावरात कुठंच पाणी नाही आहे. साहजिक आहे, 7 बोर फेल जाणारच आहे. इथं वारुळ आहे, विशाल वारुळच्या शेजारी आपण इथं हा पॉईंट काढलेला आहे. इथं फुटी टोकलेली आहे आणि हा सेंटर निघालेला आहे. जवळजवळ माझ्या मते इथं आहे ना 2 क्रॉस भेटले, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आणि एक आपण ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं ईशान्य कोपऱ्याचा आपल्याला 3रा बी क्रॉस भेटलेला आहे मित्रांनो. तर ह्या भागात त्यांनी मला सांगितलं, एक 2-3 पानडे आले त्यांच्याकडं, त्यांनी इथे येण्याची डेअरिंग नाही केली मित्रांनो. जेव्हा त्यांनी हा एरिया बघितला, ते बोलले काय मी वरती येत नाही, तिकडल्या साईडला बघतो पण इकडं वरती येत नाही. तर तुम्हाला काय सांगायचं? आता तुमची व्हिडिओ आम्ही ज्यावेळेस बघत असतो ना, आम्ही स्किप करून कधीच बघत नाही, पूर्ण बघत असतो. अच्छा. आणि आम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी वाटल्यानंतरच आम्ही तुम्हाला कॉल केलेला आहे. आणि आमचा आता 8वा बोर होणार आहे, एवढं 1-2 दिवसातच घेणार आहे. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आम्ही लवकरच देऊ. आणि मित्रांनो 100% आम्हाला परत दुसरा बोर घ्यायची गरज लागणार नाही, एवढी शाश्वती आहे. म्हणजे एवढी शाश्वती आहे त्यांना की दुसरा बोर घेण्याची गरज पडणार नाही. मी पण साईबाबांच्या चरणी आणि जनार्दन स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की यांना इथं पाणी भेटावंच. कारण माझं पण पारनेर साईट ह्या भागात पहिलीच वेळ आहे. दादामुळे पहिल्यांदाच मी इकडं पारनेरला आलेले आहे पाण्याचा पॉईंट देण्यासाठी. आणि हा बोर सक्सेस व्हावा मित्रांनो. त्यांना कमीत कमी नाही मी जास्त अपेक्षा करत, पण 2-2.25 इंच पाणी इथं लागावा. पिण्याचं काम नक्कीच भागावं त्यांच्यावालं. मी परत एकदा तुम्हाला पॉईंटला राऊंड मारून दाखवतो. नाही पॉईंट काढा ना. बघितले गावात हा का? आता फेलचा किती फेल किती गेले तुमचे? नाही फेल किती गेले? फेल बरं गेले ना. थोडा अभ्यास म्हणजे मी माझ्यापेक्षा खूप मोठे. आता ही गरज अभ्यासाची खूप. आता पहिले तुमचं जुनं जे होतं का ते जुनं काहीच नाही राहिलेलं आता. मी लय दिवसापासून नाही करता. 2009 पासून. 2009 म्हणजे काय जोक झाला का? 9 पासून जोक आहे का? 2009 म्हणजे कष्ट नाही बाबा. 9 पासून मी गावातही बी त्या आभार पण चालू आहेत माही. आजही पाणी येतं त्याला. नाही चालतं ना. काय होतं आभार तुम्ही देऊ नये ते त्याच हाचे शरीराची चक्र आहेत ना, चक्र शरीराची चक्र ग्रहचक्र बरोबर हे फिरती राहतात. त्यावेळेस माणसाच्या नशिबात नसेल ना ते कोयड्या पाहिजे 100%. आणि शरीराची रक्त हे आहेत ना प्रभाव कोयड्या पाख्यानं जातो. ही चक्र फिरती नसते. आता 12 जर वाजले ना, 12 कंप्लीट जर 12 वाजली ना, पाण्याच्या
केवढे मोठे पाणी असू द्या तिच्यावर काळी विकणार नाही, नारळ विकणार नाही. हा नाही विघ्न बरोबर. 12 कंप्लीट वाजल्या 12 ती ग्रहचक्र आहेत ना फिरती राहते. काय वेळेस मग वड्या पाख्यानं जाऊ. बघू आता काय नशीब आहे एवढं लांबून नशीबच असते ना, शेवटी नशीबवरच खेळतो. 99% आमचा प्रयत्न असतो, 1% त्यांचं नशीब राहतं. याच्या पुढे काहीच बोलू शकत नशीबच असते. आता तर इथं मावा नारळ विचारलं नाही पण ते पॉईंट नारळ उचलतं ना तिथं. ते कमी प्रेशर आहे, थोडं पाणी आहे तिथं पण ते काय साठलेलं पाणी आहे. साठलेलं पाणी काय होतं, नारळ आहे ना असं उचलतं. ते कोठड काढतात. मी काय जणांना सांगितलं, मला मी कोठड याला म्हणलं तुला आहे ना काय जणांना असं सांगितलं होतं, म्हणलं तुम्हाला ना शिडीला पाणी लागन, मारणाचं पाणी लागन पण पुन्हा प्यायला पाणी नाही राहणार. प्यायला पाणी नाही राहणार बरोबर. काय जणांना असंही सांगितलं आणि तेच झालेलं आहे. होतं तेच झालं भेट झालं. पण ते काय आमची स्वतःची चक्र फिरती राहते. पाणी ओतलं का? पाणी होतं परत एकदा होतं. आता इथं मला काहीच जाणवत पूर्वेकडे ड्रोन करा. इकडे 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 ताई तुम्हाला काय अपेक्षा आहे? मला काय लागलं पाहिजे आहे की नाही. आता आम्हाला पण तेवढीच इच्छा आहे की तुमच्या भागात येऊन पाणी चांगलं लागलं पाहिजे. कारण माझा पण फर्स्ट टाइम आहे पारनेर साईडला. मी पण काय आता देवाच्या म्हणजे चरणी एवढी प्रार्थना करू शकतो आपण पाणी लागलं पाहिजे. आपल्याला लाईन तर लोड दाखवल्या सगळ्या. तुमचा जो एरिया आहे इथं आता वारुळ आहे ते पण पॉईंट चांगला दाखवला. इथं शेवटी नशीबच आहे. तर मित्रांनो पॉईंट फायनल झाला यांचा. माझी चर्चा पण झाली यांच्यासोबत. पण एक विषय असा राहिला होता की आपण यायच्या आधी यांच्याजवळ 7 बोर झाले. त्याच्यानंतर परत 3-4 पानडी बोलवले होते. तर काय होतं माहिती की मित्रांनो, जर ते एक अपंग व्यक्ती मित्रांनो, त्यांना दाखव, त्यांना पाय दाखव त्यांचावाला. हे बघा अपंग व्यक्ती. तुम्ही पैसा म्हणून सगळ्या गोष्टी करू नका. त्यांनी मला ज्यावेळेस मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला त्यांनी मला सांगितलं की सर मी अपंग व्यक्ती, माझे 7 बोर फेल झालेले आणि पाण्याची खूप गरज आहे. त्याच्यानंतर मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्यांना फक्त एकच सांगितलं, सर आम्ही जे गाडी येतो मला फक्त डिझेलचे पैसे द्या तुम्ही, कारण तुमच्यापर्यंत यायचं आहे, मला जवळ 100-150 किलोमीटर यायचं आहे. जे काही गाडीचं डिझेल होईल तेवढेच फक्त पैसे द्या. आणि त्याच्यात आमचे काका ज्ञानेश्वर वाबळे ते आमच्यासोबत आले. त्यांची स्वतःची गाडी त्यांनी डिझेल टाकून इथपर्यंत आम्हाला इथं घेऊन आले. मी त्यांचं पण आभारी आहे की त्यांनी मला दादांपर्यंत पोच केलं काकांनी. आणि त्यांना चांगला पॉईंट इथं भेटलेला आहे मित्रांनो. आणि काय झालं माहिती का, त्यांनी 4-5 पानडी बोलवले. त्यांनी एकाने 5,000 रुपये घेतले, एकाने 3,000 घेतले, कोणी 4,000, कोणी 3,500 असे पैसे घेऊन गेले. मित्रांनो असं नका करू. साठेल जिथं आपण साठवणीचं पाणी असतं तुम्ही तिथं पॉईंट देता. आणि खूप गरीब शेतकरी मित्रांनो, कारण तुम्ही जर इथला एरिया जर बघशाल तर इन्कम सोर्स तर थोडा दुर्मिळच वाटतो मला. आणि पाण्याचा सोर्स तर अजिबात नाहीच आहे. थोडा अभ्यास करून जे कोणी पानडे असेल XYZ थोडा अभ्यास करून आणि त्यांचा शेतकऱ्यांचा फायदा घेऊ नका. मी एवढंच म्हणतो. धन्यवाद. पॉईंट फायनल केल्यानंतर मित्रांनो रिटर्न निघताना खूप भूक लागलेली होती. घरून डबा आणलेला होता. मस्त एका ठिकाणी एक मंदिर भेटलं आम्हाला. सावली चांगली होती आणि इथं जेवायला बसलो आणि भोजनाचा आनंद घेतोय. वन भोजनाचा आनंद घेतोय. तुम्ही पण घ्या या जेवायला सगळ्यांनी.